कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार आपण यापूर्वी पारंपरिक पिके म्हणजेच ट्रॅडिशनल क्रॉप याविषयी माहिती पाहिली. त्यामध्ये गहू, भात, भुईमूग, त्यानंतर सोयाबीन अशी विविध पिके आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर पुढील जो टॉपिक आहे तो म्हणजे व्यावसायिक पिके, त्यालाच आपण कमर्शियल क्रॉप असे आपण म्हणतो. कमर्शियल क्रॉप किंवा व्यावसायिक पिकामध्ये 4 पिकांचा समावेश होतो. त्यामध्ये आंबा, संत्रा, तसेच ऊस असे काही पिके आहेत. तर आज आपण आंबा या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत. आंबा पिकामध्ये त्याच्या लागवडीच्या पद्धती काय आहेत, तसेच त्याचे महत्त्व काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आंबा पिकामध्ये त्याचे इंग्लिश नाव इंग्लिश नेम म्हणतो या ठिकाणी किंवा इंग्रजी नाव हे आपण पाहूया. आंबा पिकास मँगो MANGO मँगो असे म्हणतात. मराठीमध्ये त्याला आंबा असे म्हटले जाते. तसेच या पिकाचे वनस्पतीशास्त्रीय नाव मँगीफेरा इंडिका. त्या स्पेलिंग आहे पहा MANGIFERA, इंडिका INDICA इंडिका. मँगीफेरा इंडिका याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो म्हणजे मँगीफेरा, त्याचा M कॅपिटल असावा. दुसरा जो शब्द आहे इंडिका, त्याचा पहिला अक्षर जे आहे ते I असावे. म्हणजे जीनस मँगीफेरा त्याचा फर्स्ट लेटर किंवा पहिला अक्षर जे आहे ते कॅपिटल असावं. स्पेसीज इंडिका आहे त्याचं फर्स्ट लेटर किंवा अक्षर आहे ते I हे स्मॉल असावं का छोटं असावं. हे वनस्पतीशास्त्रीय नाव आपण त्याचा उच्चार करूनसुद्धा मराठीत लिहू शकतो. परिश्रमाचा मराठीत उच्चार लिहिला तरी काही अडचण येऊ शकत नाही. तसेच या पिकाचे कुळ अनाकार्डियेसी, स्पेलिंग पहा ANACARDIACEAE हे आहे. त्याचा उच्चारसुद्धा या ठिकाणी आपण अनाकार्डियेसी असं लिहू शकतो. तसेच या पिकाचे ओरिजिन किंवा त्याला उगमस्थान असं म्हटलं जातं ते आहे भारत, ब्रह्मदेश किंवा इंडो बर्मा रिजन असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे आपण त्याचे इंग्रजी नाव, वनस्पतीशास्त्रीय नाव व कुळ तसेच उगमस्थान या विविध बाबी या पिकाच्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढील जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे या पिकाचे महत्त्व किंवा उपयोग. आपणा सर्वांस माहीत आहे की पहिला जर उपयोग आपण जर पाहिला तर आंबा या पिकास फळांचा राजा असे म्हणतात. त्यामुळे इतर फळामध्ये विचार केला तर हे पीक किंवा हे जे फळं आहे ते आपण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. त्यात मिळणारे घटक हे मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून या फळास आपण फळांचा राजा म्हणायला काही हरकत नाही. 2 नंबरचा उपयोग जर पाहिला तर त्यामध्ये त्याच्या अपक्व तसेच पक्व अवस्थेतील स्वादामध्ये
आश्चर्यकारक बदल दिसून येतात. काही ठिकाणी त्या आंबा फळाच्या अपक्व अवस्था, त्याची चव का स्वाद हा वेगळा प्रकार असतो. थोडासा आंबट असतो परंतु पक्व अवस्थेमध्ये हे फळ आल्यानंतर त्याची गोडी वाढते, त्याचा स्वाद वाढलेला दिसून येतो. म्हणजेच ह्या दोन्ही अवस्थेमधील स्वाद हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. पुढील 3 नंबरचा उपयोग आपण पाहूया. त्यामध्ये आंब्याची पौष्टिकता. इतर फळांचा विचार केला तर याच्यामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचे आहे असं म्हणा हरकत नाही. पक्व आंब्यामध्ये 0.2 ते 0.6% आम्लता असते. तसेच त्यामध्ये प्रथिने, क्षार, जीवनसत्वे अ, ब, क व कार्बोदके सुद्धा अधिक प्रमाणात असतात. पुढील उपयोग पहा. आंबा आहारामधील फळ म्हणून वापरला जातो. तसेच जाम, स्क्वॅश, लगदा, गर, फोडी किंवा काप, लोणचे इत्यादी स्वरूपात सुद्धा वापरला जातो. त्यानंतर पुढील भाग पाहण्यापूर्वी या ठिकाणी या आंबा आहारातील जे फळं आहेत त्यापासून हे जाम, स्क्वॅश, लगदा वगैरे आपण पाहतो. हे आपण साठवणुकीचे जे पदार्थ आहेत हे पदार्थ तयार केले जातात. जाम, स्क्वॅश किंवा त्यापासून फोडी तयार केली जातात, त्यापासून लोणचे तयार केले जाते, काप तयार केले जाते, चटणी तयार केली जाते, तसेच सरबत किंवा अशा प्रकारे विविध जे पदार्थ आहेत जे पुढे जे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही इतर पदार्थसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर पुढील उपयोग आहे ताज्या फळांना तसेच प्रक्रिया केलेल्या उत्पादनाच्या निर्यातीला अधिक वाव आहे. आपण जर पाहिले या ठिकाणी तर जी फळं आहेत, ताजी जी फळं आहेत जी तयार झाल्यानंतर ती फळं आहेत किंवा पक्व जी फळं आहेत याचं आपण या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्या फळांना निर्यात चांगल्या प्रकारे करता येते किंवा निर्यात चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यापासून परकीय चलन हे मोठ्या प्रमाणात आपणास मिळू शकते. म्हणून अशा प्रकारे हे फळपीक घ्यायला काही अडचण नाही. त्यानंतर कोळीपासून तेल काढले जाते. तसेच त्या फळाच्या सालीपासून टॅनिनसुद्धा मिळवले जाते. काही ठिकाणी जे कोळी आहे ते कोळीपासून एक तेल निर्मित केले जाते जे विविध प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. तसेच साल आहे ते सालीपासून टॅनिन मिळवले जाते. हे चर्मोद्योगमध्ये त्याचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग आपण करू शकतो. पुढील उपयोग जो आहे तो विविध धार्मिक कार्यामध्ये फळे तसेच पाने वापरले जातात. आपल्याला सर्वांच माहीत आहे की आंबा पिकाचे जे काही पानं आहेत, फळं आहेत यांचा विविध प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये उपयोग करू शकतो. तोरण तयार करण्यासाठी पानांचा उपयोग होऊ शकतो. फळांचा उपयोग या ठिकाणी विविध प्रकारची जे काही पूजा आहे त्या पूजा करतेवेळी त्या फळांचा उपयोग करता येतो. म्हणजे अशा प्रकारे धार्मिक कार्यामध्ये निश्चित याचा चांगल्या प्रकारे व मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळं या पिकाखाली जे वाव आहे ते निश्चित चांगल्या प्रकारे आहे. या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ शकते. अशा प्रकारे आज आपण या पिकाचे महत्त्व किंवा उपयोग काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर पुढील जो भाग आहे तो म्हणजे या पिकाची अभिवृद्धी. आता अभिवृद्धी म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोपागेशन
असे म्हणू शकतो. अभिवृद्धी 2 प्रकारची असते. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर लैंगिक अभिवृद्धी आणि दुसरी म्हणजे या ठिकाणी अलैंगिक अभिवृद्धी. लैंगिक अभिवृद्धी त्याला दुसरं नाव आहे अशाखीय अभिवृद्धी. तसेच त्याला इंग्लिशमध्ये सेक्शुअल प्रोपागेशन असे म्हटले जाते. अलैंगिक अभिवृद्धी त्याला दुसरं नाव आहे शाखीय अभिवृद्धी. त्याला इंग्लिशमध्ये आपण असेक्शुअल प्रोपागेशन असे म्हणू शकतो. आता यामध्ये आपण ह्या दोन्ही अभिवृद्धीविषयी माहिती पाहणार आहोत. आंबा पिकामध्ये आपण जर विचार केला ह्या दोन्ही अभिवृद्धींचा विशेषतः उपयोग केला जातो. त्यामध्ये पहिली जी आहे लैंगिक अभिवृद्धी. आता ह्या लैंगिक अभिवृद्धीमध्ये बियांचा म्हणजेच त्याला आपण कोय असं म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये त्याला स्टोन, मँगो स्टोन असं म्हणलं जातं. स्टोन म्हणजे दगड नसून त्या आतला जो काय कोयीचा भाग आहे किंवा त्याला बी म्हणतो. या बियाचा उपयोग करून जर आपण अभिवृद्धी करत असेल तर त्याला लैंगिक अभिवृद्धी म्हणू शकतो. आता अभिवृद्धी म्हणजे थोडक्यात नवीन रोपामध्ये रूपांतर करणे. मग त्या कोयीचा उपयोग करून आपण जर अभिवृद्धी करत असेल त्याला लैंगिक अभिवृद्धी म्हणू शकतो. त्याला सेक्शुअल प्रोपागेशन म्हणू शकतो. जर आपण आंबा पिकामध्ये कोयीचा उपयोग करून जर अभिवृद्धी घडून आणत असेल तर त्यामध्ये मात्र वृक्षाप्रमाणेच तंतोतंत लक्षणे पुढच्या पिढीमध्ये येत नाहीत. कारण त्यामध्ये परागीभवन होत असल्याने व आनुवंशिक गुणसूत्रामध्ये बदल होत असल्यामुळे पुढच्या पिढीमध्ये ही लक्षणे मात्र वृक्षाप्रमाणे आढळत नाहीत. म्हणून लैंगिक अभिवृद्धी विशेषतः अलीकडल्या काळामध्ये उपयोग लैंगिक अभिवृद्धीला या ठिकाणी नवीन रोपामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे ते विशेषतः अलीकडल्या काळामध्ये आपण घडवून आणत नाही. परंतु या लैंगिक अभिवृद्धीद्वारे जी रोपं तयार केली जातात त्या रोपांचा उपयोग करून आपण अलैंगिक अभिवृद्धी निश्चित चांगल्या प्रकारे आणि व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा चांगल्या प्रकारे आपण घडवून आणू शकतो. तर दुसरी जी आहे अलैंगिक अभिवृद्धी याच्यामध्ये त्याचं जर आपण मिनिंग पाहिलं तर ही अभिवृद्धी म्हणजे वनस्पतीच्या शाखीय भागांचा विशेषतः फांदी, पान, मूळ इत्यादी चा उपयोग करून नवीन रोपामध्ये रूपांतर करणे. आता या अभिवृद्धीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये मातृवंशामधील जी लक्षणं आहेत ते पूर्णपणे तंतोतंत नवीन रोपामध्ये आणली जातात. अशा प्रकारे आपण अभिवृद्धीत जर आपण उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर यामुळे फळधारणा लवकर होण्यास मदत होते. आता ही जी अभिवृद्धी आहे ते आंबा पिकामध्ये विविध प्रकारे करता येते. त्यामध्ये विशेष करून कोय कलम तसेच भेट कलम अशा 2 विशिष्ट प्रकारच्या कलमांचा उपयोग करून आपण त्यामध्ये अभिवृद्धी घडवून आणू शकतो. ज्यामुळे निश्चितच आपल्याला मातृवंशामधील असणारे जे पूर्णपणे जे लक्षणं आहेत म्हणजे थोडक्यात मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स त्याला म्हणलं जातं का जी वाढ असेल किंवा त्यापासून तयार होणारी फळं आहेत हे निश्चित एकसारखी त्यामध्ये का त्याचे लक्षण जे आहेत एकसारखी आणण्यासाठी याची मदत होऊ शकेल. म्हणून व्यवसायदृष्ट्या किंवा जर आपल्या या ठिकाणी कमर्शियल पीक म्हणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी या अभिवृद्धीचा उपयोग करून तयार केलेली जी काही
रोपे आहेत, या रोपांचा विशेषतः आपण या ठिकाणी उपयोग करणं आवश्यक आहे. यापुढे तुम्हाला आकृती दिलेली आहे, का फिगर दिलेली आहे, एक चित्र दिसते पहा. त्यामध्ये जी रोपं तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ते या ठिकाणी कशाप्रकारे केली जाते. थोडक्यात या ठिकाणी गादी वाफे तयार करून त्यामध्ये विशेषतः ही जी काही कोय आहे, ही कोय आपण या ठिकाणी त्याची लागवड करू शकतो. आपल्या रोपं तयार करण्यासाठी या ठिकाणी कोय कोणत्याही जातीतली असली तरी काही अडचण येऊ शकत नाही. त्या कोयींची लागवड आपण विशेषतः पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा त्याच वेळी त्या गादी वाफ्यावरती विशिष्ट अंतर ठेवून लागवड करणं आवश्यक आहे. व त्यानंतर जी रोपं तयार होतात ते अशा प्रकारे तांबूस रंगाची पाने असताना त्या रोपांचा विशेषतः आपण कलम तयार करण्यासाठी उपयोग करणं आवश्यक आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी कलम कशा प्रकारे तयार केलं जातं त्याची जी कृती आहे ती कृती या ठिकाणी दाखवली गेलेली आहे. यासाठी विशेषतः आपण जी रोपं तयार केलेली आहेत, या रोपावरती आपण हे कलम करणं आवश्यक आहे. त्यासाठी जे रोप आहे ते रोप कशा प्रकारे असावं हे आपण पाहिलं. त्याचबरोबर या ठिकाणी जे कलम करायचं आहे त्या कलमाची जी काडी आहे ते काडी आपण यासाठी निवडणं आवश्यक आहे. ज्या जातीची या ठिकाणी आपण कलम करणार आहोत त्या विशिष्ट जातीच्या मातृवृक्षावरील आपण जी काडी आहे ती निवडणं आवश्यक आहे. ती काडी मागील हंगामातील तयार झालेली असावी. ते काडी निवडताना त्याची लांबी 20 ते 25 सेंटीमीटर असावी. त्यावरती 4 ते 5 पूर्ण वाढ झालेले डोळे असावेत. शेंड्याकडील भाग जो आहे तो या ठिकाणी 20 ते 25 सेंटीमीटर लांबीचा आपण या ठिकाणी ग्राह्य धरणं आवश्यक आहे. त्या लांबीचा ती काडी आपण तयार करणं आवश्यक आहे. त्यावरील असणारी जी पाने आहेत ते आपण अलगदपणे डोळ्याला इजा न होता या ठिकाणी आपण चाकू साह्यानं किंवा त्याला बडिंग नाईफ म्हणतो, ग्राफ्टिंग नाईफ म्हणतो, त्या साह्यानं आपण वेळी करणं आवश्यक आहे. त्यानंतर हे जी काडी आहे त्याचा उपयोग आपण या ठिकाणी या कलम तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी आपण विशेषतः उपयोग करणं आवश्यक आहे. यासाठी आपण जे रोपं निवडले आहेत ते रोप आपण गादी वाफ्यावरून आपण वेळ करणं आवश्यक आहे. वेळ करताना जे काही कोय आहे ते कोय वेगळे होता कामा नये एवढी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या रोपावरील तळातील पानाच्या खालच्या बाजूला पहा, या ठिकाणी जे रोप आहे तांबूस तपकिरी रंगाचे जे काही पान असणारे रोप आहे त्याच्या तळातलं जे पान आहे, शेवटचं खालचं पान आहे, त्याला लागून खालच्या बाजूला आपण जे कलम चाकू आहे त्या कलम चाकू साह्यानं आडवा काप घेऊन वरचा भाग वेगळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यामध्येच जे आपण वरचा भाग वेगळा केलेला आहे त्यानंतर खालच्या भागामध्ये खालच्या ज्या खोडावरती आपण एक उभा काप 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा घ्यावा, जेणेकरून आपल्याला कलम करण्यास सोयीचं होऊ शकेल. तो काप घेताना बरोबर मध्यावरती असावा एवढी काळजी आपण घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जे कलम काडी आपण निवडलेली आहे त्या कलम काडीच्या खालच्या बाजूला वरचा भाग शेंड्याकडला असतो, परंतु खालचा भाग आहे त्या खालच्या भागाला आपण दोन्ही बाजूस 5 ते 6 सेंटीमीटरचा भाग निश्चित करून आपण निमुळता काप, त्याला इंग्लिशमध्ये आपण स्लांटिंग कट असं म्हटलं जातं, तर निमुळता काप आपण त्यावरती घ्यायचा आहे. हा काप घेतल्या जे आपण रोप घेतलेलं होतं का रोपावरती आपण उभा काप घेतला होता त्यामध्ये अलगदपणे काडीचा घेतलेला कापाचा भाग त्यामध्ये आतमध्ये सरकून द्यायचा आहे व लगेच पॉलिथिनची पट्टी आहे त्या पॉलिथिनच्या पट्टीच्या साह्याने
खालून वरच्या दिशेने काहीसे ताणून घेऊन ओढून घेऊन वरच्या दिशेने आपण काय करायचं आहे, गुंडाळून घ्यायचं आहे. गुंडाळून घेऊन शेवटी जे आपण काप घेतलेला भाग पूर्णपणे पट्टी खाली गेल्यानंतर वरच्या बाजूस एक चांगल्या प्रकारे गाठ मारायचे आहे. अशा प्रकारे हे कलम आपण तयार करणं आवश्यक आहे. आता ही गाठ वरच्या बाजूला का घेतली जाते, खालून वरच्या दिशेने का गुंडाळत जायचं? कारण जर आपण या ठिकाणी खालून वरच्या दिशेने आपण जर गुंडाळत गेलो आणि वरच्या बाजूला आपण जर गाठ दिली तर निश्चित या ठिकाणी आपण ज्यावेळेला ही कलमं नर्सरीमध्ये का रोपवाटिकेमध्ये आपण ठेवतो त्यावेळेस झारीने पाणी द्यावं लागते किंवा पावसाचं पाणी त्यावेळेला जर आलं तर काय होतं, आतमध्ये त्या जोड असतो त्या जोडामध्ये आत जाऊ शकतं जर आपण वरून खाली बांधण्याचा प्रयत्न केला तर. परंतु जर आपण ते खालून वरती बांधण्याचा प्रयत्न केला आणि वरती गाठ दिली तर ते आतमध्ये पाणी शिरकाव होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वरती गाठ देणं आवश्यक आहे. तर अशा काही ठिकाणी हे आपण कलम बांधल्यानंतर रोपवाटिकेमध्ये ज्या पॉलिथिनच्या पिशव्या आहेत त्या पॉलिथिनच्या पिशव्यामध्ये आपण काय करायचं आहे, त्यामध्ये ही जी कलमाची रोपं आहे ते लावायचे आहेत. त्यानंतर नर्सरीमध्ये का रोपवाटिकेमध्ये आपण ते ओळीमध्ये ठेवून द्यायचे आहेत व पुढील वाढीसाठी आपण या ठिकाणी ठेवण्यासाठी आपण त्याचं नियोजन करायचं आहे. पाणी जे आहे ते पाणीसुद्धा व्यवस्थापन करायचं आहे किंवा त्यामधील असणारी जी काही तण आहे ते तणाचं व्यवस्थापन करायचं आहे ज्यामुळं रोपांची वाढ पूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारे या ठिकाणी जी रोपं आहे ते रोपं 6 महिने ते 1 वर्षामध्ये विशेषतः या ठिकाणी 1 वर्षामध्ये तयार होतात. ही रोपे आपण तयार झाल्यानंतर जे विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात किंवा आपण जे मुख्य जमीन आहे जी फळबाग लागवड करायची आहे त्या ठिकाणी आपण त्याची पुनर्लागवड आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या पिकाची जी अभिवृद्धी आहे त्या अभिवृद्धी आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर या पिकासाठी आपण जर पाहिलं तर महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे हवामान. हे पीक कोणत्या हवामानात चांगल्या प्रकारे येऊ शकतं त्यानुसार त्या हवामान प्रकारानुसार आपण हे आंबा हे पीक घेणं आवश्यक आहे. तर आंबा पीक हे आपण जर पाहिलं तर विविध प्रकारच्या हवामानामध्ये आपण घेऊ शकतो. त्यामध्ये उष्ण हवामान असेल तरी चालेल, थंड असेल तरी चालेल, समशीतोष्ण असेल तरी चालेल. त्यामुळं अशा प्रकारे विविध प्रकारच्या हवामानामध्ये आपण हे पीक घ्यायला काही अडचण नाही. तसेच या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण जर पाहिलं तर तापमान हे फार महत्त्वाचं असतं. तापमान 24 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस या दरम्यान असेल तर निश्चित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या पिकाची वाढ जोमाने होऊ शकते. तसेच या पिकास वार्षिक पर्जन्यमान म्हणतो या ठिकाणी म्हणजेच त्या वर्षातील जो पाऊस आहे किती पाऊस असावा, किती MM पाऊस असावा हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. जेणेकरून या ठिकाणी त्या पिकास जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहण्यास मदत होऊ शकेल. त्यासाठी या आपण जर पाहिलं तर ज्या भागामध्ये 2500 मिलीमीटर एवढे पर्जन्यमान असेल मग त्या पिकास त्या वर्षामध्ये 2500 मिलीमीटर यापर्यंतचे जे पर्जन्यमान असेल पाऊस असेल तर त्या ठिकाणी निश्चितच आर्द्रता टिकून राहू शकेल. त्या पिकास वातावरण जे आहे ते चांगल्या प्रकारे पोषक ठरू शकेल. म्हणून अशा परिस्थितीमध्ये किंवा त्या ठिकाणी आपण काय करणं आवश्यक आहे, हे आपण पीक घेणं आवश्यक आहे. हिवाळ्यात जे आपण पाहतो जे हिवाळ्यानंतर विशेषतः हिवाळ्यामध्ये अडचण नाही पण हिवाळ्यानंतर जे वाढ जाणारं तापमान आहे त्या तापमानात पिकामध्ये बदल होतात. ज्यावेळेला पीक 6-7 वर्षानंतर आपण पाहतो त्यामध्ये फ्लावरिंग म्हणजे थोडक्यात फ्लोरा येणे, मोहर येणे असं म्हणतो वा फळं लागणे वगैरे म्हणतो. तर अशा प्रकारे लागवड केल्यानंतर 6-7 वर्षानंतर जाती प्रकारानुसार त्यावरती मोहर का फ्लोरा येतो.
त्यानंतर आपल्या पाहायनंतर त्याचं रूपांतर फळामध्ये होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी फळांच्या जी चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला घ्यायची असेल तर तापमान हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी वाढीच्या काळामध्ये आणि फळ पक्वतेच्या काळामध्ये तापमान काहीसं अधिक असणं आवश्यक आहे. काही प्रमाणात उष्ण व कोरडे तसेच पाऊस व धुके विरहित हवामान पिकाला निश्चितच मोहर येण्यास तसेच झाड सशक्त राहण्यास मदत होते. या ठिकाणी हे फार महत्त्वाचं आहे. आपण जर या आंबा पिकाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर या पिकासाठी उष्ण व कोरडं हवामान निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतं. पाऊस व धुकं विरहित हवामान असेल त्यामुळं चांगल्या प्रकारे या ठिकाणी पिकाची वाढ होते किंवा पिकाला आपण जर पाहिलं तर मोहर येण्याचा कालावधी आहे त्या वेळेला अशा प्रकारे हवामान असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मोहर येऊ शकतो. झाडाची वाढ हे चांगल्या प्रकारे सशक्त होऊ शकते, हेल्दी होऊ शकते. म्हणून अशा प्रकारे हवामानामध्ये आपण हे पीक घेणं आवश्यक आहे. त्यानंतर या पिकासाठी जमीन हे आपण पाहणं आवश्यक आहे. जमिनीसाठी आपण जर त्या पिकासाठी आपण जमीन निवडायचं असेल तर ही जमीन निश्चितच चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. हे पीक आपण पाहतो विविध प्रकार जमिनीमध्ये किंवा सर्व प्रकार जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो. किंचित आम्लधर्मी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम खोल, भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीत ह्या पिकाची वाढ होऊ शकते, म्हणजे चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे आंबा पिकाचे जे वाढ आहे किंचित आम्लधर्मी म्हणजे ज्या ठिकाणी ॲसिडिक सॉईल किंवा काही प्रमाणात आम्लधर्मी आहे, विशेषतः कोकण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे खडक आहे त्यापासून अशा प्रकारे ही जमीन तयार होते. त्यामुळं कोकणामध्ये अशा प्रकारे हे जमीन असल्यामुळे त्या प्रकारे ही जी पीक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्याबरोबरच पाण्याचा निचरा होणारी जमीनसुद्धा असणं आवश्यक आहे. पाणी जर जास्त साठून राहत असेल तर पिकाच्या वाढीवरती हानिकारक परिणाम होतात. पिकाची वाढ होऊ शकत नाही, काळाला ते रोगग्रस्त होऊ शकतं. तसेच आपण जर पाहिलं तर जमीन ही खोल असणं आवश्यक आहे, मध्यम खोल असणं आवश्यक आहे. काही प्रमाणात खोली असणं आवश्यक आहे. 1.5 ते 2 मीटर खोलीपर्यंत जमिनीचं मातीस्तर असणं आवश्यक आहे. पूर्णपणे काथळ का खडक असणारी जमीन विशेषतः या पिकास निवडू नये. ज्यामुळे या ठिकाणी जर अशा प्रकारची जमीन असेल तर त्या ठिकाणी त्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होणार नाही. म्हणून मध्यम खोल का 2 फूट खोलीपर्यंत मातीस्तर असणारी जमीन आपण विशेषतः निवडणं आवश्यक आहे. तसेच ही जमीन आहे ती सेंद्रिय पदार्थयुक्त अशा प्रकारे जमीन आपण निवडणं आवश्यक आहे. ज्यामुळे निश्चितच पिकाची वाढ जी आहे ते जोमाने होऊ शकेल, चांगली होऊ शकेल. तसेच या पिकासाठी 5.5 ते 7.5 या दरम्यान पीच असणं आवश्यक आहे. जो सामू आहे तो 5.5 ते 7.5 या दरम्यान असणं आवश्यक आहे. ज्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारे जे जमिनीच्या अंतक्रिया आहेत त्या घडून येतील. अंतक्रिया म्हणजे जे शोषण आहे, मूलद्रव्यांचं शोषण आहे चांगल्या प्रकारे घडून येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारे जो पीएच किंवा सामू हा या दरम्यान असणं आवश्यक आहे. आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः किंवा कोकण भागामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह ॲल्युमिनियम हे प्रमाण त्याचं जे आहे ते अधिक असतं. मग हे लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जर त्या जमिनीमध्ये जर अधिक असेल विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर निश्चित त्याचा फायदा काही जातीसाठी उपयोग होऊ शकतो. विशेषतः रत्नागिरी हापूस या जातीला उपयोग होऊ शकतो. त्या जातीला किंवा हापूस ह्या जातीला जो स्वाद आहे किंवा रंग आहे ते चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो. म्हणून मार्केटमध्ये आपण पाहतो रत्नागिरी हापूसला जास्त मागणी आहे. कारण या जमिनीमध्ये विशेषतः त्या प्रकारच्या जमिनीमध्ये लोह व ॲल्युमिनियम याचं प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळं हा रंग व स्वाद त्या ठिकाणी तयार दिसून येतो. तसेच या पिकाची लागवड आपण करणार असेल तर जमिनीमधील पाण्याची पातळीसुद्धा आपण
पाहणं आवश्यक आहे. जमीन पाणी पातळी किती आहे ती पाहणं आवश्यक आहे. ती जर पाणी पातळी जर वरच्या थरापर्यंत असेल तर त्या ठिकाणी हे पीक विशेषतः घेऊ नये. म्हणून जमिनीतील पाण्याची पातळी 2.5 मीटर खोल एवढ्या खोलीपर्यंत असणं आवश्यक आहे. तरच हे पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अन्यथा त्या पिकाच्या वाढीवरती परिणाम होऊ शकेल. अशा प्रकारे आपण जमीन जो प्रकार आहे या पिकासाठी कशा प्रकारे आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर या पिकासाठी लागवडचे अंतर किती असावं हे आपण पाहणार आहोत. हे जाती प्रकारानुसार लागवडचे अंतर असू शकतं. त्यामध्ये जर आपण कमी उंचीच्या जातीसाठी आपण जर पाहिलं तर 7 मीटर बाय 7 मीटर हे अंतर निश्चित करून आपण त्या पिकाची लागवड करू शकतो. जर उंच वाढणाऱ्या जाती असतील त्यासाठी आपण 10 मीटर बाय 10 मीटर 10 मीटर बाय 10 मीटर हे अंतर आपण ठेवू शकतो. आता या ठिकाणी कमी उंची जाती ज्या आहेत त्याला 7 मीटर बाय 7 मीटर हे अंतर का, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला दिसून येतो. आपण जर पाहिल्या ठिकाणी कमी उंची जाती आहेत त्याचा जो जमिनीवरती वाढणारा जो पसारा आहे, फांद्या पाने वगैरे हे प्रमाणात राहतात, जास्त पसारा तयार होत नाही. त्यामुळं त्याचे जे अंतर आहे ते आपण कमी ठेवू शकतो, म्हणजे 7 मीटर बाय 7 मीटर. उंच वाढणाऱ्या जातीमध्ये आपण जर पाहिलं तर त्याचा पसारा जो आहे तो निश्चित जास्त असतो, म्हणजे 10 मीटर बाय 10 मीटर एवढं हे अंतर ठेवायला आवश्यक आहे. अशा प्रकारे हे अंतर आपण निश्चित केल्यानंतर त्या जाती प्रकारानुसार आपण त्याची लागवड करणं आवश्यक आहे. त्यानंतर या पिकामध्ये लागवडच्या अंतरानंतर जे जाती आहेत ह्या जाती कोणकोणत्या आहेत आपल्याला लागवड करायची आहे, परंतु त्या जमीन प्रकारानुसार किंवा हवामानानुसार आपण त्या जाती आपण निवडणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्याचा उपयोग कोणत्या प्रकारे होतो त्यानुसार आपण त्या जाती विशेषतः लागवड करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये आहारातील जाती असतील, रस तयार करण्यासाठीच्या विशिष्ट जाती असतील, लोणचे किंवा इतर प्रकारचे साठवणुकीचे जे पदार्थ तयार करण्यासाठीच्या जाती असतील, तसेच वर्षाआड फळधारणा होणाऱ्या एक वर्षाआड फळधारणा होणाऱ्या जाती असतील त्याला अल्टरनेट बिअरिंग असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तसेच त्यामध्ये पुढील प्रकार म्हणजे नियमित फळ धरण्याच्या जाती. अशा विविध प्रकारच्या जाती आपल्याला या पिकामध्ये पाहायला मिळतात. आता या ठिकाणी एक मुद्दा घेऊया आपण जाती प्रकाराचा. त्यामध्ये पहिला आहे म्हणजे आहारातील फळांच्या जाती. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हापूस एक महत्त्वाची जात आहे. कोकण भागामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वगैरे देवगड वगैरे या भागामध्ये ही मोठ्या प्रमाणात जात घेतली जाते. त्यानंतर केशर, नीलम, तोतापुरी, दशहरी, लांगडा असं म्हणलं पण लंगडा हा मराठीमध्ये शब्द आहे. गोवा, मानकूर, रत्ना, आम्रपाली, मल्लिका इत्यादी ह्या आहारातील फळांच्या जाती आहेत. म्हणजे आपण पक्व फळे आहेत त्या आपण या ठिकाणी या विविध प्रकारच्या जातीचा उपयोग करून ह्या जातींची जी फळं आहेत त्या आपण आहारामध्ये उपयोग करू शकतो, त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रसांच्या जाती. या जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये विशेषतः पायरी, दूध पेढा अशा प्रकारे ह्या 2 जाती आहेत. या जातींच्या फळामध्ये जर आपण पाहिलं तर गर हा नरम असतो, तसेच आतील जे धागे आहेत किंवा त्याला दशे आपण म्हणतो त्याचं प्रमाणसुद्धा कमी असतं. त्यामुळे निश्चितच ह्या 2 जाती विशेषतः व्यापारदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यानंतर पुढचा भाग आहे का पुढचं जे प्रकार आहे जातीमध्ये तो म्हणजे लोणचे किंवा इतर साठवण्याचे पदार्थ तयार करण्याच्या जाती. मग आपण जर पाहिल्या ठिकाणी त्यामध्ये करेल नावाची एक जात आहे. ती सावंतवाडी तालुक्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुका आहे त्या ठिकाणी करेल ही जात आहे. करेल जातीची जी फळं आहेत ते लोणचे काही पदार्थ तयार
करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. त्यानंतर गवसजी पटेल ही एक जात आहे. अमिनी ही एक जात आहे. अशा प्रकारे हे लोणचे तयार करण्यासाठी आपण ह्या जातींचा उपयोग करू शकतो. त्यानंतर वर्षाआड फळधारणा होणाऱ्या जाती. यामध्ये आपण जर पाहिलं तर हापूस, पायरी, दशहरी, लंगडा, सिंधू अशा काही जाती आहेत. त्यामध्ये फळधारणा प्रत्येक वर्षी होत नाही. एक वर्षाआड फळधारणा होते. त्या फळपिकामध्ये विशिष्ट जातीमध्ये म्हणजेच या जातीमध्ये काही सुप्तावस्था म्हणतो तशा प्रकारची अवस्था असते. एक वर्ष फळधारणा होते, दुसऱ्या वर्षी फळधारणा होत नाही असा प्रकार त्यामध्ये आढळून येतो. किंवा त्या फळझाडामध्ये अर्धा भागामध्ये फळझाडाचा जो अर्धा भाग आहे त्यामध्ये फळधारणा होते एक वर्षी, त्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या भागामध्ये होते. अशा प्रकार हा प्रकार आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळं आपण त्याला वर्षाआड फळधारणा होणाऱ्या जाती असं म्हणतो. त्यानंतर नियमित फळधारणेच्या जाती. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे फळधारणा आहे त्या विशिष्ट जातीमध्ये हे नियमित होते, प्रत्येक वर्षी होते. प्रत्येक वर्षी या फळझाडापासून काही या जातीपासून आपल्याला फळे मिळतात. उदाहरणार्थ नीलम, तोतापुरी, त्याला आपण तोतापुरीला दुसरं नाव आहे कलंबी आपण म्हणतो कलंबी आंबा. त्यानंतर आम्रपाली ही जात आहे, मल्लिका आहे, रत्ना ही जात आहे. तर अशा या विविध जाती आहेत त्यावरती आपण नियमित फळधारणा घेऊ शकतो. चांगल्या प्रकारे फळधारणा या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. त्याची लागवड आपण करणं आवश्यक आहे. अशा विविध जाती आपण त्या भागानुसार जमीन प्रकारानुसार आपण घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण जातीमध्ये आहारातील फळजाती कोणत्या आहेत त्या पाहिल्या, रसांच्या जाती कोणत्या आहेत त्या पाहिल्या, लोणचे व इतर प्रकारे साठवणूक करण्याच्या जाती कोणत्या आहेत त्या पाहिल्या, तसेच वर्षाआड फळधारणा होणाऱ्या जाती पाहिल्या आणि शेवटचा जो भाग आहे म्हणजे नियमित फळधारणेच्या जाती. अशा प्रकारे आपण ह्या जाती पाहिलेल्या आहेत. यापुढील जे चित्र आहेत त्यामध्ये काही जातीची जी फळं आहेत त्या आपण या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये पहिलं आहे म्हणजे मल्लिका ही जात आहे. त्यानंतर पुसा आम्रपाली ही पुढील जात आहे. त्यानंतर पुढे तोतापुरी म्हणजे कलमी आंबा म्हणतो ही जात आपल्याला त्याच्या जे फळं आहेत ते आपण या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर लंगडा ही एक जात आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. ही सुद्धा जात काही ठिकाणी भेटली जाते. त्यानंतर दशहरी ही एक जात आहे. ही सुद्धा जात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारे हे विविध जाती आहेत. त्याची फळं कशा प्रकारे असतात, त्याचा रंग काय आहे किंवा त्याचं जे आस्वाद काय आहे हे आपण या ठिकाणी आपण हे विविध प्रकारच्या फळांच्या रंगावरून अंदाज घेऊ शकतो. त्यानुसार ते आपण पाहू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जाती प्रकार त्या फळपिकामध्ये कोणकोणते आहेत त्या आपण या ठिकाणी पाहिल्या. त्यानंतर या पिकाची जर आपल्याला लागवड करत असेल तर काय करायला हवे, त्यासाठी आपण यापूर्वी पाहिलं हवामान कशा प्रकारचं असावं, जमीन कोणत्या प्रकारची असावी, त्यानंतर त्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या जाती आपण निवडाव्यात. परंतु ह्या बाबी पाहिल्यानंतर पुढील महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे लागवड या पिकामध्ये आपल्याला करायचं असेल तर त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जी जमीन निवडलेली आहे त्या जमिनीमध्ये खड्डे खोदून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट अंतराची आवश्यकता असते. त्यानंतर खड्ड्याचा आकारसुद्धा फार महत्त्वाचा आहे. खड्ड्याचा आकारसुद्धा एका निश्चित करणं आवश्यक आहे. म्हणजे विशिष्ट अंतरावरती ते खड्डे आपण वळीमध्ये आपण तयार करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये जे मिश्रण आहे, मातीचं मिश्रण आहे ते आपण भरून घेणं आवश्यक आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी कामं करायची आहेत, ज्या जमिनीमध्ये आपल्याला लागवड करायची आहे त्या जमिनीमध्ये आपण जे खड्डे आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण पूर्णपणे लेआउट करणं आवश्यक आहे. त्याची आखणी करणे आवश्यक आहे. आणि आखणी करताना त्या दोन्ही ओळीतील अंतर आणि दोन्ही रोपातील अंतर जे आहे का खड्ड्यातील अंतर आहे ते आपण निश्चित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण 10 मीटर बाय 10 मीटर हे अंतर निश्चित करावं. किंवा
आता ॲक्च्युली पहा या ठिकाणी 10 मीटर बाय 10 मीटर अंतर हे उंच वाढणाऱ्या मध्यम ते उंच वाढणाऱ्या जातीसाठी आपण निश्चित करू शकतो. परंतु हेच अंतर आपल्याला कमी ठेवता येते. 7 मीटर बाय 7 मीटर हे सुद्धा अंतर आपण ठेवू शकतो. ज्या उंचीला कमी वाढतात अशा प्रकारच्या जातीसाठी विशेषतः हे अंतर आपण कमी ठेवू शकतो. हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजेच गर्दीने लागवड करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी अंतर कमी ठेवू शकतो. त्या विशेष जातीसाठी आपण त्याचा उपयोग करायला काही अडचण नाही. आता हे आपण जे अंतर निश्चित केलं त्या जाती प्रकारानुसार आपण अंतर निश्चित करू शकतो. त्यानुसार आपण जर केलं तर त्यानंतर पुढची जे स्टेप आहे का पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी त्या खड्ड्याचा आकार. हा खड्ड्याचा आकार हा 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर म्हणजे 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल अशा प्रकारे तो खड्डा आपण तयार करणं आवश्यक आहे. ते खड्डे विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपण तयार करून घेणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये तयार करून घेतल्यानंतर 15 दिवस ते 3 आठवड्यापर्यंत त्या कडक उन्हामध्ये चांगल्या प्रकारे सुकवून घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे त्या खड्ड्यातील असणारे इतर उपद्रवी जीव म्हणजे हुमणे असेल, वाळवे असेल ते नष्ट होण्यास मदत होऊ शकेल. अशा प्रकारे हे आपण उन्हाळ्यामध्ये हे खड्डे चांगल्या प्रकारे तापवल्यानंतर त्यामध्ये 20 ते 25 किलोग्राम FYM म्हणजेच प्रत्येक खड्ड्यामध्ये 20 ते 25 किलोग्राम FYM जे किंवा कंपोस्ट खत. काही ठिकाणी हे जे काही FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर असं म्हणलं जातं त्याला भाड्यामध्ये आपण शेणखत म्हणू शकतो. आणि कंपोस्ट खत म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक अशा प्रकारे हे पूर्ण कुजलेलं जे खत आहे जे बारीक तयार झालेलं खत आहे जे बऱ्यापैकी सुकलेलं खत आहे ते आपण या ठिकाणी उपयोग करणं आवश्यक आहे. ते आपण मातीमध्ये जे आपल्याला त्या खड्ड्यामध्ये माती भरवायची आहे त्या मातीमध्ये अगोदर ते खत जे सेंद्रिय खत आहे FYM का कंपोस्ट हे आपण चांगल्या प्रकारे मिसळून घेणं आवश्यक आहे. तसेच त्या मातीमध्ये आपण फोरेट जे आहे ते फोरेट 10 ग्रॅम आपण त्या प्रत्येक खड्ड्यासाठी आपण उपयोग करणं आवश्यक आहे. ज्यामुळे त्यामध्ये असणारे जे काही कीटक आहेत म्हणजेच वाळवी असेल ज्यामुळे उपद्रव होऊ शकतो अशा प्रकारे हे कीटकनाशक म्हणजे फोरेट 10 ग्रॅम हे आपण त्यामध्ये मिसळणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे हे जे मातीचं मिश्रण आहे ते आपण खड्ड्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण भरून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे माळाची माती किंवा गाळाची माती आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो. पोयटायुक्त माती असेल तरी निश्चित चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि अशा प्रकारे हे मातीचं मिश्रण आणि त्यानंतर त्यामध्ये 10 ग्रॅम फोरेट जे कीटकनाशक आहे ते आपण त्यामध्ये उपयोग करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये विशेषतः हे खड्डे आपण भरून घेणं आवश्यक आहे. खड्ड्यामध्ये आपण माती भरून घेतल्यानंतर त्यानंतर काही दिवसात पावसाळा सुरू होईल. पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये जे कलमं आहेत किंवा आंबा पिकाची रोपं आहेत त्याची लागवड करणं आवश्यक आहे. आता लागवड करायची झाल्यास कोणता विभाग आहे त्या ठिकाणी पाऊस किती आहे पावसाचं प्रमाण किती आहे त्यानुसार त्या रोपांची लागवड कधी करावी हे निश्चित करणं आवश्यक आहे. जर कोकण विभाग असेल तर कोकण विभाग आपण जर पाहिला तर त्या कोकण विभागामध्ये पावसाळा अधिक असतो आणि त्यामुळं ही जी रोपं आहेत आपण पावसाळ्यात सुरू होताना आपण लागवड करण्याचा प्रयत्न केला तर ते खराब होतील, कुजून जातील किंवा नष्ट होतील. पुढे त्याची वाढ होणार नाही, मोठ्या प्रमाणात ते मृत पावतील. म्हणून आपण कोकण विभागासाठी आपण लागवड करायची झाल्यास पावसाळा संपण्याच्या काळात लागवड करावी. म्हणजे पावसाळा आता संपणार आहे काही दिवसात, अशा वेळेस इथून पुढे मोठा पाऊस येणार नाही. अशा वेळेस आपण काय करायचं आहे त्या रोपांची लागवड करायची आहे.
जर आपण या कलमांची का ह्या रोपांची लागवड पठारी भागामध्ये करणार असेल तर आपण जूनमध्ये ज्यावेळेला पाऊस सुरू होतो, हवामानामध्ये बदल होतो, उन्हाळा संपल्यानंतर का पाऊस सुरू होतो त्या वेळेला पण या रोपांची लागवड करणं आवश्यक आहे. कारण पठारी भागामध्ये पाऊस कमी असतो, त्यामुळे त्या पावसाचा त्या भागामध्ये वाईट परिणाम होत नाही. उलट पुढे त्याची चांगल्या प्रकारे फूट होते, नवीन वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे त्या विभागानुसार आपण आंबा पिकाच्या रोपांची लागवड पद्धत उपयोग करावे. आता खड्ड्यामध्ये रोपं जे आहेत, कलमांची रोपं आपल्याला लागवड करायची आहेत, ते लागवड करण्यासाठी तिथं नियोजन करणं आवश्यक आहे. जे आपण खड्डे भरून घेतले त्यामध्ये सुरुवातीला आपण एक छोटासा खड्डा तयार करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून जो गड्डा आहे किंवा जी हुंडी आहे, मातीची हुंडी आहे, जे रोपाला का कलमाला खालच्या बाजूला पॉलिथिन पिशवी काढल्यानंतर ती हुंडी जी तयार होते, ती हुंडी त्या चांगल्या प्रकारे आपल्याला जमिनीखाली किंवा त्या मातीमध्ये आपल्याला व्यवस्थित त्या लावता येईल का रोप चांगल्या प्रकारे लावता येईल अशा प्रकारे तो खड्डा सुरुवातीला आपण कुदळीने किंवा इतर काही शेतीमधील असणारे जे अवजार आहे त्याने आपण उपयोग करणं आवश्यक आहे. त्याने खड्डा तयार करणं आवश्यक आहे. मग कुदळ उपयोग करू शकतो किंवा इतर काही खुरपं वगैरे उपयोग करू शकतो आणि त्याने खड्डा छोटासा तयार करून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण जी कलम आहे ते कलम या ठिकाणी लागवड करण्यासाठी उपयोग करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी हे कलम आहे ते कलमाचा जो त्या पिशवीमध्ये लावलेलं असतं, पिशवी अगोदर आपण वेळी करणं आवश्यक आहे. त्यासाठी ब्लेड किंवा कलम चाकू अशा प्रकारचा उपयोग करून ती पिशवी एका बाजूने कट करून काय करायचं आहे, पिशवी अलगदपणे आतली हुंडी फुटू नये ही काळजी घेत आपण ती पिशवी वेळी करणं आवश्यक आहे आणि अलगदपणे ती हुंडीसहित कलम का रोप आपण त्या खड्ड्यामध्ये तयार केलेल्या खड्ड्यामध्ये आपण लावायचं आहे. लावल्यानंतर बाजूने माती जी आहे चांगल्या प्रकारे दाबून घ्यायची आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्या रोपाची दिशा आहे ते निश्चित राखता येईल, ते रोप कोलमडणार नाही, अशा प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. त्यानंतर लागवड केल्यानंतर लगेच त्या रोपाला एक सपोर्ट देणं आवश्यक आहे, त्याला एक आधार देणं आवश्यक आहे. म्हणून बांबूची काठी किंवा दुसरं काय असेल उपयोग, ती काठी आपण या ठिकाणी उपयोग करून त्या रोपाशेजारी खोचून द्यायचे आहे. त्यानंतर सुतळीने वगैरे ते रोप त्या बांबू बरोबर बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून वारा किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे ते रोप कोलमडणार नाही. त्या ठिकाणी वरच्या दिशेने चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होऊ शकेल. आणि अशा प्रकारे आपण हे जे रोप आहे का कलम आहे ते आपण चांगल्या प्रकारे लावून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये हे रोप लागवड केल्यानंतर वर्षभर चांगल्या प्रकारे वाढ होते, परंतु तरीसुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये विशेषतः कडक उन्हापासून ह्या रोपांचं बचाव व्हावा, संरक्षण व्हावं म्हणून त्या रोपावरती एक चांगल्या प्रकारे जाळीदार कापड किंवा त्याबरोबरच जाळीदार बारदान, जे कांदा पिकाचं उत्पादन भरण्यासाठी आपण उपयोग करतो अशा प्रकारचं, किंवा या ठिकाणी नेट उपलब्ध आहे हिरव्या रंगाचे नेट उपलब्ध आहे. अशा प्रकारचं जे काही मटेरियल आहे ते आपण आच्छादन करणं आवश्यक आहे, जेणेकरून काही प्रमाणात कडक उन्हापासून या रोपांचं संरक्षण होऊ शकेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही लागवड पाहिली. काही ठिकाणी पुढे चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मजूर जे आहेत ते खड्डे तयार करत आहेत. खड्डे तयार करताना त्याची खोली, लांबी, रुंदी अशा प्रकारे निश्चित ठेवण्याचा प्रयत्न केला दिसून येतो. त्या पुढील खड्ड्यामध्ये या ठिकाणी
पाहायला मिळतं की रोपांची लागवड कशाप्रकारे केली जाते ते आपण या ठिकाणी चित्रामध्ये पाहत आहोत. रोपांची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी त्या रोपाला पाणी कशाप्रकारे उपयोग करायचं, का ते झारीने पाणी द्यायचं का काय, ह्या बाबी आपल्याला देणं आवश्यक आहे. झारीने पाणीसुद्धा देणं आवश्यक आहे. यात महत्त्वाचा एक भाग होता, तो म्हणजे जे लागवड करत असताना कलमाचा जो जोड आहे तो जोड जमिनीवरती राहणं आवश्यक आहे. तो जर जमिनीखाली गेला तर त्यावेळेस ते रोप मरू शकते. म्हणून जमिनीच्या वरती कलमाचा जोड तयार होणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी वरती राहणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण लागवड या पिकाची कशाप्रकारे केली जाते हे आज आपण पाहिलं. त्यानंतर पुढील जो भाग आहे ते म्हणजे या पिकासाठी खते जे आहेत ते खते कोणकोणती आहेत, त्यानंतर त्या खतांची मात्रा आहे ती कशाप्रकारे आणि कधी उपयोग करावी हे पाहणं आवश्यक आहे. कारण जी खते आहेत ती खते दिल्याशिवाय त्या पिकाची वाढ जोमाने होणार नाही. त्यामुळं या पिकासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खते हे दिले गेले पाहिजेत. ते सुद्धा देत असताना त्या झाडाचं वय काय आहे त्यानुसार आपण दिली गेली पाहिजेत. तरच त्या वयानुसार त्या रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून आपण जी खते आहेत सेंद्रिय आणि रासायनिक खते याची मात्रा आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी आपण पाहूया या ठिकाणी झाडाचे जे वय आहे ते जर 1 वर्षाचं असेल, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर FIM म्हणजे शेणखत जे आहे ते 10 किलोग्राम त्या रोपाला देणं आवश्यक आहे. म्हणजे लागवडीसाठी आपण जे दिलेलं आहे ते ठीक राहू शकेल 10 किलोग्राम. त्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश ही जी काही रासायनिक खतं आहेत ही पूर्णपणे ग्राममध्ये प्रत्येक झाडास दिली जातात, प्रत्येक रोपास दिली जातात. त्यासाठी आपण जर पाहिलं तर नत्र हे पहिल्या वर्षासाठी 20 ग्रॅम नत्र, 18 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालाश ही खते आपण पहिल्या वर्षासाठी आपण देणं आवश्यक आहे. पहिल्या ठिकाणी झाडाचं वय 1 वर्षाचं असेल तर जे सेंद्रिय खत आहे का शेणखत आहे ते 10 किलोग्राम देणं आवश्यक आहे. अंदाजे 2 पाट्या, लोखंडी पाट्या का प्लास्टिक पाट्या ज्या आहेत त्या लहान असतील तर 2 पाट्या, मोठी असेल तर 1 पाटी पुरेशी आहे, जी 10 किलोग्राम अशा प्रकारे त्यामध्ये ती समावेश होऊ शकतं, त्याचं तेवढं वजन होऊ शकतं. त्यानंतर त्यामध्ये रासायनिक खतं ते आता सांगितल्याप्रमाणे नत्र 20 ग्रॅम, स्फुरद 18 ग्रॅम व पालाश 50 ग्रॅम ही खतं आहेत. हे आपण त्या रोपाच्या भोवताली रिंग तयार करून देणं आवश्यक आहे. एकाच ठिकाणी न देता बांगडी पद्धतीने रोपाभोवती रिंग तयार करायची आणि ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि खतं दिल्यानंतर ते बुजवून टाकायचं आहे, मातीच्या सहाय्यानं त्यावरती आच्छादन करायचं आहे, ज्यामुळे त्यातील घटक त्या रोपाला मिळून जातील. त्यानंतर हे पहिल्या वर्षाला आपण दिल्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी, तर पहिल्या वर्षी आपण या ठिकाणी खड्ड्यात मिसळल्यानंतर काय अडचण येऊ शकत नाही, त्या ठिकाणी रिंग द्यायची गरज नाही. परंतु दुसऱ्या वर्षापासून आपण ही जी खतं आहेत ते आपण रिंग पद्धतीनं का बांगडी पद्धतीने देणं आवश्यक आहे. जर दुसऱ्या वर्षाला आपण जर पाहिलं तर सेंद्रिय खत जे आहे ते 15 किलोग्राम, नत्र 50 ग्रॅम, स्फुरद 27 ग्रॅम, पालाश 75 ग्राम. पहिल्या ठिकाणी दुसऱ्या वर्षाला या ठिकाणी जी सेंद्रिय खत व शेणखत आहे ते किलोग्राममध्ये आहे 15 किलोग्राम आहे. पहिल्या वर्षाला आपण 10 किलोग्राम होतं ते आपण या ठिकाणी वाढवलेलं आहे 5 किलोग्रामने, म्हणजे 15 किलोग्राम एवढं हे आपण शेणखत आपण देणार आहोत. त्यानंतर नत्रसुद्धा या ठिकाणी वाढलेलं आहे, जे पहिल्या वर्षाला 20 ग्रॅम होतं ते 50 ग्रॅम आहे, निश्चित वाढलेलं आहे. स्फुरद सोपा या ठिकाणी पहिल्या वर्षाला 18 ग्रॅम होतं ते दुसऱ्या वर्षाला 27 ग्रॅम झालेलं आहे. आणि पालाश जे आहे ते पहिल्या वर्षाला 50 ग्रॅम होतं ते 75 ग्रॅम झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या वर्षाला बऱ्यापैकी तिची वाढ आपल्याला घ्यायची असेल तर हे जे काही नत्र, स्फुरद, पालाश किंवा FIM आहे ते आपण या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षाला का 3 ते 7 वर्षापर्यंत ही मात्रा आहे ती आपण एकसारखी ठेवायची आहे.
तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी, 6व्या वर्षी व 7व्या वर्षी. अशा प्रकारे ह्या 3 ते 7 वर्षापर्यंत आपण जी मात्रा आहे त्यामध्ये शेणखत म्हणजे FIM म्हणजे 25 किलोग्राम, त्यानंतर नत्र 100 ग्राम, स्फोरद 36 ग्राम व पालाश 100 ग्राम अशा प्रकारे आपण प्रत्येक रोपागणीस का प्रत्येक झाडागणीस आपण देणं आवश्यक आहे. त्यानंतर 8व्या वर्षी, 9व्या वर्षी व 10व्या वर्षी म्हणजे 8 ते 10 वर्षापर्यंत जो त्याचं वय आहे त्या रोपाचं, त्यासाठी आपण शेणखत 50 किलोग्राम, नंतर नत्र 400 ग्राम, स्फोरद 144 ग्राम व पालाश 400 ग्राम या ठिकाणी अशा प्रकारे हे जे खताची मात्रा आहे ते आपण या प्रत्येक रोपासाठी आपण देणं आवश्यक आहे. ज्यामुळं निश्चितच पिकाचे पुढील वर्षामध्ये किंवा फळधारणा होण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे या खताच्या मात्रेचा पुरेपूर उपयोग होऊ शकेल. ज्यामुळं मोहर मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, फळधारणा चांगल्या प्रकारे होऊ शकेल, फळांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उत्पन्न या ठिकाणी मिळण्यास सुरू होऊ शकेल. आता या ठिकाणी 8-10 वर्षामध्ये मोहर सुरू होतं, परंतु जे सरासरी उत्पन्न जे आहे ते आपल्याला 10 वर्षापासून पुढे चांगल्या प्रकारे मिळत असते. त्यामुळं 10 वर्षाच्या पुढील काळासाठी आपण जे FIM किंवा शेणखत आहे ते 75 किलोग्राम, नत्र 500 ग्राम, स्फोरद 360 ग्राम व पालाश 750 ग्राम अशा प्रकारे आपण उपयोग करणे आवश्यक आहे. म्हणून जर आपण पाहिलं तर हे जे प्रत्येक पिकाच्या वयोमानानुसार आपण जर अशा प्रकारे खते देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित चांगल्या प्रकारे फळधारणा होऊ शकेल, उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकेल. म्हणून जे अन्नद्रव्य आहेत ते प्रत्येक रोपांना त्या प्रमाणात मिळावीत हे आपण काळजी घेणे आवश्यक आहे. ही जी खते आहेत ही खते त्या टप्प्यानुसार आपण दिली जावीत, जेणेकरून या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या अवस्थेमध्ये ती खते मिळून जातील. ठीक आहे. पुढील जो भाग आहे ते म्हणजे या पिकासाठी पाणी पुरवठा. या ठिकाणी पीक लागवड करायची म्हटले की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पाणी हे द्यावे लागते. म्हणजेच पीक लागवड करतेवेळी पहिलं पाणी या ठिकाणी देणंच आवश्यक आहे. व पुढील जी पाणी आहे ते जे हवामान कशा प्रकारचं आहे, पावसाळी हवामान आहे का, उन्हाळा आहे का, हिवाळी आहे, त्यानुसार आपण पाण्याच्या पाळ्या आपण निश्चित करणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं पाणी देणं आवश्यक आहे. कारण जमिनीची आर्द्रता आपल्या टिकून ठेवायची असेल तर हा कालावधी पुरेसा आहे. 4 ते 5 दिवसाच्या फरकानं आपण पाणी देणं आवश्यक आहे. जमीन प्रकारानुसार या ठिकाणी निश्चित आवश्यकता. जर हलकी जमीन असेल तर 4 दिवसांनी, त्यातल्या मध्यम भारी असेल तर 5 दिवसांनी आपण या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे. तसेच हवामान पावसाळी असेल तर पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा लागवडनंतर आपल्याला पावसामध्ये खंड पडला असेल तर आपण या ठिकाणी पाणी हे निश्चित द्यावे लागेल. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी आपण जो कालावधी उन्हाळ्यासाठी आपण 4 ते 5 दिवसात ठेवलेला आहे त्यापेक्षा काहीसा अधिक आठवड्याच्या फरकानं आपण किंवा 10 दिवसाच्या फरकानं आपण या ठिकाणी त्या पिकास पाण्याचं नियोजन करू शकतो. म्हणून म्हटले की या ठिकाणी हवामानानुसार किंवा जमिनीच्या प्रकारानुसार आपण पाण्याचं नियोजन करावं. त्यानंतर पुढील जो भाग आहे म्हणजे आंतरपिके. आता या पिकासाठी आपण जर पाहिलं तर हे जे पीक आहे हे लागवड करत असताना आपण अंतर अधिक ठेवलेलं आहे. म्हणजेच 10 मीटर बाय 10 मीटर किंवा 7 मीटर बाय 7 मीटर अशा प्रकारे अंतर आपण ठेवलेलं आहे. हे जे पीक आपण लागवड केल्यानंतर नाही म्हणलं तरी 6-7 वर्षानंतर किंवा 7-8 वर्षानंतर आपण जाती प्रकारानुसार आपण काय करतो त्यामध्ये फळधारणा घेतो. जाती प्रकारानुसार आपण जे सुरुवातीच्या काळामध्ये फुलधारणा किंवा फळधारणा घेण्याच्या अगोदर जो कालावधी आहे त्यामध्ये विविध प्रकारची जी आंतरपिकं आहेत ते घेऊन त्या शेतकऱ्यासाठी
एक वेगळ्या प्रकारचं उत्पन्न आपण मिळवू शकतो. त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे वेगळ्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळवता येतं, कारण त्या जमिनीचं पासून या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळावं, प्रत्येक वर्षी पैसा त्या शेतकऱ्याला मिळावा का उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी आपण आंतरपीक यामध्ये आपण घेणं आवश्यक आहे, त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी आपण त्यामध्ये काही भाजीपाला पिकं घेऊ शकतो. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये आपण काही फळपिकंसुद्धा घेऊ शकतो. पपया, अननस, त्या पिकासाठी असणारं जे अंतर कमी आहे. 10 मीटर बाय 10 मीटर आपण आंबा पिकाला आपण ठेवलं असेल तर त्यामध्ये पपयासारखं पीक किंवा अननसारखं पीक घेऊन आपण शेतकऱ्याचं जे उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो. त्या जमिनीपासून जमिनीची जी उत्पादकता आहे ते आपण या ठिकाणी वाढवू शकतो. प्रत्येक वर्षी त्यापासून उत्पादन घेत असल्यामुळं पैसा मिळून जातो आणि त्यामुळं जे मुख्य पिकं आहे त्या मुख्य पिकाच्या गरजा किंवा कुटुंबाच्या गरजा या ठिकाणी या आंतरपिकामुळे पूर्ण होण्यास मदत होतात. तसेच या बागेमध्ये एका आंबा पिकाच्या बागेमध्ये आपण इतर काही पिकंसुद्धा घेऊ शकतो. त्यामध्ये मूग असेल, उडीद असेल, हे कडधान्यवर्गीय पिकं आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी किंवा तो टिकवून ठेवण्यासाठी या पिकांचा विशेषतः उपयोग होऊ शकतो. त्यामध्ये ताग, बँच्या, बरसी हे सुद्धा आपण काही महत्त्वाची जी चारा पिकं असतील किंवा जमिनीचा पोत सुधारणारी, हिरवेचे खत निर्माण करणारी अशा प्रकारची पिकं आहेत. ही सुद्धा पिकं घेऊन आपण जमिनीचा पोत आहे तो टिकवून ठेवू शकतो. कारण ताग, दहींच्या, बरसीम यावरती फार मोठ्या प्रमाणात वनस्पतीमध्ये पाला तयार होऊ शकतो, पानांची संख्या अधिक होऊ शकते आणि ती जर त्या वनस्पती जर आपण त्या जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केला तर निश्चित जमिनीमधील सेंद्रिय पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. म्हणून ताग, दहींच्या, बरसीम, मूग, उडीद ही पिकं आपण घेऊ शकतो. त्यात मूग आणि उडीद यापासून उत्पन्नसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किंवा सेंद्रिय पदार्थामध्ये वाढ होण्यासाठी तसेच काही वेळेला उत्पन्न घेण्यासाठी या जमिनीचा म्हणजेच या आंबा पिकातील उपलब्ध जमिनीचा जे काही अशा प्रकारे पहिल्या 5-6 वर्षापर्यंत जो कालावधी आहे त्या जमिनीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल आणि त्यामुळं निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे त्या जमिनीचा उपयोग झाल्यामुळे निश्चित शेतकऱ्यास फायदा होऊ शकेल. तर अशा प्रकारे आज आपण काही मुद्दे पाहिले जे आंबा पिकाच्या लागवडीबाबतीत फार महत्त्वाचे आहेत. पुढील जो भाग आहे तो म्हणजे किडी हा नंतर पाहूया.